हॅलो नमस्कार, मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना। आपल्या हिंदू संस्कृतीत तुळशीला खूप पवित्र आणि महत्त्वाचं स्थान आहे। प्रत्येकाच्या घरात अंगणात किंवा गॅलरीत तुळस ही असतेच, पण बऱ्याचदा अनेकांची एकच तक्रार असते की आमची तुळस सुकते, तिची पानं गळतात किंवा तिच्यावर काळी किंवा अशी पांढरी कीड पडलेली असते। जर तुमच्याही बाबतीत असं घडत असेल तर काळजी करू नका। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही सोप्या आणि अत्यंत प्रभावी टिप्स सांगणार आहे, ज्याने तुमची सुकलेली तुळस पुन्हा हिरवीगार आणि दाट होणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तुळस नेमकी का सुकते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे। याची 3 मुख्य कारणं असतात। म्हणजेच सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरजेपेक्षा जास्त पाणी घालणं। यामुळे मुळं सडतात। आपण श्रद्धेपोटी रोज तुळशीला खूप पाणी घालतो, पण जास्त पाण्यामुळे मुळांना ऑक्सिजन मिळत नाही। नेहमी कुंडीतली माती वरून 1 इंच सुकलेली दिसेल तेव्हाच पाणी घाला। पावसाळ्यात तर पाणी खूप कमी करा आणि कुंडीच्या खाली पाणी जाण्यासाठी छिद्र आहे का ते नीट तपासा। आता दुसरी गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाश। तुळस हे असं रोप आहे ज्याला उन्हाची खूप गरज असते। तुमच्या घरात जिथे दिवसातून किमान 4 ते 5 तास तरी सूर्यप्रकाश आलाच पाहिजे, अशाच ठिकाणी तुम्हाला तुळशीची कुंडी ठेवायची आहे। जर तिला पुरेसं ऊन मिळालं नाही तर तिची पानं गळायला लागतात। आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंजिरी काढणं। जेव्हा तुळशीला मंजिरी म्हणजेच बिया येतात तेव्हा झाडाला वाटतं की त्याचं आयुष्य आता संपत आलंय आणि ते सगळी ऊर्जा त्या बिया तयार करण्यात लावतं। त्यामुळे झाडाची नवीन पानं येणं बंद होतं। म्हणून जशा मंजिरी येतील तशा त्या हलक्या हाताने, नखांनी तोडू नका, हलक्या हाताने तुळशीची ती मंजिरी तोडून घ्यायची आहे। त्यामुळे तुमची तुळस खूप घनदाट आणि नवीन पानं फुटण्यास मदत होते। त्यानंतरला महत्त्वाची गोष्ट म्हणजे मातीची मशागत आणि खत। महिन्यातून किमान एकदा तुळशीच्या कुंडीतली माती एखाद्या छोट्या अवजाराने हलकी करा। छोट्या चम्मचने हलकी केला तरी चालेल। यामुळे मुळांपर्यंत हवा पोचते। खत म्हणून तुम्ही यामध्ये गांडूळ खत किंवा सुकलेली शेणखत वापरू शकता। तुळशीला कधीही केमिकल खत घालू नका। कीड आणि तुळशीसाठी नेमके घरगुती उपाय काय करायचे? बऱ्याचदा तुळशीवर काळे किंवा पांढरे लहान किडे पडतात। ही कीड घालवण्यासाठी बाजारातले केमिकल स्प्रे वापरू नका, कारण आपण ही पानं चहामध्ये किंवा औषधामध्ये वापरत असतो। आता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर 1 लिटर पाण्यात 1 चमचा हळद मिक्स करा आणि त्याचा स्प्रे पानांवर करा। हळद ही नॅचरल अँटीबॅक्टेरियल असते। तुम्ही कडुलिंबाची पानं सुद्धा पाण्यामध्ये उकळून ते पाणी थंड करून त्याचा स्प्रे सुद्धा तुम्ही तयार करू शकता। यामुळे सुद्धा कीड पूर्णपणे निघून जाते। ह्या होत्या काही साध्या आणि एकदम घरगुती टिप्स, ज्या करायला अगदी सोप्या आहेत। जर तुम्ही मनापासून ठरवलात तर नक्की तुम्ही तुमच्या तुळशीची अशा पद्धतीने काळजी करू शकता। हे सगळे उपाय केलात तर तुमची तुळस वर्षभर छान हिरवीगार आणि सुवासिक आणि दाट राहणार आहे। तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली मेंबर्सना आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।